मंडळी, आज एक तुमच्यासाठी 100% रिअल घटना घेऊन आलोय. आणि ही जी घटना घडलेली आहे ना, ही घटना कोण्या शहरामध्ये नाही घडलेली. ही घटना घडलेली आहे समुद्राच्या मधोमध एका जहाजावर, ज्या जहाजाचं नाव MV स्प्रा रुबी असं आहे. आणि हे जे जहाज आहे, हे जहाज मालवाहक जहाज आहे, जे की मालाचा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो. गहू, तांदूळ, तेल, गूळ, असा जे काही मोठमोठाला माल असतो तो दुसऱ्या देशांमध्ये नेतो. दुसऱ्या देशांमधून आपल्या देशामध्ये आणतो, त्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये. म्हणजे असं की एक ट्रान्सपोर्टचा जो जहाज असतो ते हे जहाज होतं. आणि या जहाजावर ही घटना घडलेली आहे. ही जेव्हा घटना घडली होती त्यावेळेस महिना होता मार्चचा आणि साल होतं 2006. या वर्षी या जहाजावर ही घटना घडली. आणि ज्या कर्मचाऱ्यासोबत ही घटना घडली ना, ही घटना घडल्याच्या नंतर तो कर्मचारी सलग 4 वर्ष कामावर परत गेला नाही. कारण की या घटनेमधून त्याला कळालं की माझ्या घरी नेमकी काय प्रॉब्लेम चालू आहे ते. आणि तो जेव्हा त्याच्या घरी गेला, खरंच त्याच्या घरी तीच प्रॉब्लेम चालू होती. आता या जहाजावर जितके पण कर्मचारी काम करणारे होते ते पूर्ण जितके पण होते ते पूर्ण भारतीय कर्मचारी होते. त्यामध्ये एकही विदेशी कर्मचारी नव्हता. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना एकमेकांना बोलायचं, एकमेकांसोबत राहायचं काही अडचण जात नव्हती. म्हणजे सगळ्यांचे विचार जवळपास मिळतच होते आणि त्या कारणामुळं सगळे चांगल्या सुखारूपामध्ये राहत होते. आता असंच ते जहाज खूप मोठा काहीतरी माल घेऊन दक्षिण अमेरिकेकडे जाऊ लागलं. आणि एक दिवस असा येतो की त्या दिवशी तेवरी वातावरण बघतात तर वातावरण पूर्णपणे क्लिअर होतं. ढग नव्हते, पाणी येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळं त्यांच्या जहाजावरचे 2 कंटेनर जे की उघडे करून ठेवले होते. त्या कंटेनरमध्ये थोडंफार पाणी वगैरे गेलं होतं मागच्या पावसाच्या दिवसांमध्ये, त्यामुळे त्याला वाळण्यासाठी थोडे उघडे करून ठेवले होते. आता जे कंटेनर असतात ज्याच्यामध्ये माल असतो त्याच्यावर एक पन्नी असते, जेणेकरून जर पाऊस वगैरे आला तर त्याच्यामधला माल भिजू नये, पाणी त्या कंटेनरमध्ये जाऊ नये. बॅगा असतात, पन्न्यासारख्या बॅगा असतात, त्याला मोठमोठ्याल्या चैनी असतात. तर त्या 2 कंटेनरच्या चैनी उघड्या होत्या आणि आज पूर्ण मोसम रिकामा होता, खुल्ला होता. पाणी येण्याची शक्यता अजिबात नव्हती. त्यामुळं जो हा कर्मचारी आहे हा त्याच्या मोठ्या अधिकाऱ्याला म्हणतो की सर, आज काय पाणी वगैरे येण्याची शक्यता नाही आहे, तर ते उघडे केलेले जे कंटेनर आहेत ते बंद करू की राहू देऊ. तो कर्मचारी म्हणला की नाही, राहू दे, दिवसभर राहू देऊ. संध्याकाळी जर 6-1 वाजता जर आभाळ येण्याची शक्यता असेल तर तेव्हा मग बंद करता येतील. मग संध्याकाळ होती. संध्याकाळ झाल्याच्या नंतरही काहीच नसतं, पूर्ण आभाळ क्लिअर असतं, चांदण्या वगैरे चंद्र वगैरे पडलेला असतो. तर तो जो कर्मचारी आहे, मोठा कर्मचारी, तो लहानाला म्हणतो की नको ठेवू, जाऊ दे, जेव्हा आला तेव्हा पाहून घेऊ. मग असं म्हणल्याच्या नंतर तो जो छोटा कर्मचारी काम करणार, आता त्या छोट्या कर्मचाऱ्याचं नाव आपण थोडं आदित्य असं ठेवून देऊ. जो आदित्य आहे तो त्या बॅगा झाकत नाही, त्या पन्न्या झाकत नाही त्या कंटेनरवर आणि आपल्या रूममध्ये जाऊन बसतो. रूममध्ये गेल्याच्या नंतर संध्याकाळच्या 10-10:30 वाजताचा टाईम असतो. तेवढ्यात त्याचा जो मोठा कर्मचारी असतो तो शिट्टी वाजवतो, म्हणजे शिट्टी असते ना अशी नॉर्मलवाली शिट्टी, तो वाजवतो. वाजवल्याच्या नंतर हा उठतो, रूमच्या बाहेर येतो. याला म्हणतो की अरे वरी आभाळ आलेलं आहे, आल्यासारखं दिसतंय, कदाचित पाणी येऊ शकतो, तर तू काय कर, आपले जे कंटेनर आहेत ना तिथून ते झाकून ये. आता पन्नी झाकायचं काय फार अवघड नसतं, छोटंच असतं. त्यामुळं हा उठतो, रूममधून बाहेर जातो, शूज वगैरे घालतो, कामावर जाण्याचे जॉकेट वगैरे घालतो आणि पाठीमागं जातो. पाठीमागे गेल्याच्या नंतर त्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला म्हणतो की मी पाठीमागं जातोय, तू लाईट टाकून दे. तो कर्मचारी म्हणतो की 10 ते 15 मिनटं लागतील लाईट टाकण्यासाठी. तो म्हणतो की काय प्रॉब्लेम नाही, तोपर्यंत माझ्याजवळ जी टॉर्च आहे ती टॉर्च घेऊन जातो आणि एखादी पन्नी झाकण्याचा प्रयत्न करतो. आदित्य आपली टॉर्च घेतो आणि त्या कंटेनरकडे जातो. कंटेनरकडे गेल्याच्या नंतर एक पन्नी तो आरामशीर झाकतो, पण दुसरी पन्नी झाकता वेळेस त्याची जी टॉर्च आहे ती अचानक बंद पडते. आता टॉर्च बंद पडल्याच्या नंतर आदित्य हा एकदम असा जाग्यावर थांबतो, हलत नाही इकडे तिकडे, एकदम ठप्प जाग्यावर थांबतो. तो वाट बघू लागला की तो जो दुसरा कर्मचारी आहे ज्याला मी लाईट टाकायला सांगितले होते तो कधी लाईट टाकतो. तोपर्यंत आपल्या टॉर्चला आपल्या हातावर आदळू लागला, फिरवू लागला, बघू लागला टॉर्च का बंद झाली. शेल बाहेर काढू लागला, मदत घालू, बाहेर म्हणलो का मी, सॉरी बाहेर, शेल त्याचे बाहेर काढू लागला, मदत घालू लागला, पण टॉर्च काही लागत नव्हती. तेवढं त्याच्या कानावर थोडासा आवाज येतो, जसं की कोणीतरी चालत आल्याचा, समोरून चालत आल्याचा. आणि असं म्हणजे चाहूल लागते ना माणसाला, आवाज जरी नाही आला आणि कोणी आपल्याला दिसलं जरी नाही तरी माणसाला वाटतं की यार कोणीतरी आहे. तशा प्रकारची आदित्यला चाहूल लागली. आदित्य अशी टॉर्च आपली बंद करतो आणि हळूवार इकडे तिकडे बघतो. असं पहिले या साईडला बघतो, मग या साईडला बघतो, नंतर मागं बोलतो आणि नंतर मग पुढे बघतो.
पुढे बघितल्याच्या नंतर तो पूर्ण शॉक होतो. त्या कंटेनरच्या जवळ एक बाई उभी होती. आता तो आश्चर्यचकित होता की पूर्ण अंधार गडद आहे आणि त्या पूर्ण अंधारामध्ये त्या जागेवर कुठलाही लाईट नव्हता. तरीसुद्धा ती बाई याला दिसत होती, की याला स्पष्ट दिसत होतं की समोर कोणती तरी बाई उभी आहे. आणि बाई त्याला असं वाटत होतं की अमेरिकेची बाई आहे, कारण की बाई दिसायला तिची शरीरयष्टी त्याच प्रकारे होती, पूर्ण ओली बाई. आणि असं जाणवू लागलं की तिच्या शरीरानं पूर्ण पाणी त्या कंटेनरपाशी खाली पडतंय, वर त्या जहाजावर. अंगाचं आंघोळ केल्या केल्या कसं अंगाचं पाणी असं खाली निसरतं, एकसारखं वगळं लागतात, तशा टाईपचे तिच्या अंगावरून वगळं लागलेले आहे, तसं त्याला जाणवलं. आणि ती बाई जी आहे त्या बाईनं घातलेला होता पांढऱ्या कलरचा गाऊन. म्हणजे गाऊनही नाही म्हणता येणार, एक असा कपडा की जो खूपच पतला आहे आणि तो पांढऱ्या कलरचा आहे आणि तो पूर्णपणे भिजलेला आहे. त्या बाईचं ते पण शरीर आहे मधातलं पूर्ण ओपनली, ते पूर्ण शरीर त्याला त्या कपड्याच्या वरून दिसू लागलं. जशी थोडीशी हवा चालली किंवा जहाज हललं, जेव्हा ते कपडा त्याच्या शरीराला चिटकू लागला तेव्हा आतलं शरीर त्याला पूर्ण स्पष्ट दिसू लागलं. आणि तो आश्चर्यचकित होता बरं का, की हे सगळं मला दिसतंय कसं, कारण की पूर्ण अंधार गडद होता, बॅटरी नाही आहे, इथं कुठले लाईटसुद्धा लागलेले नाही आहेत. आणि तो हा बघितल्याच्या नंतर हा पूर्ण कन्फ्यूज झाला. त्या बाईचे केस असे छोटे छोटे अर्धवट कापलेले होते, बॉबकट म्हणतो ना आपण त्याला, त्या बाईचा बॉबकट होता. आणि त्याचा चेहरा काय फारसा दिसत नव्हता, एक डोळा दिसत होता, अर्धा चेहरा दिसत होता ना. जे अर्धा डोळा जरी दिसत होता ना, तो डोळा खूप विचित्र प्रकारचा होता, मोठा डोळा होता, माणसासारखा डोळा होता, पण साईज खूपच जास्त मोठी होती. आणि याला हा प्रकार दिसल्याच्या नंतर हा ओरडण्याचा प्रयत्न करतो, पण याचा आवाज बाहेर येत नाही. आणि जो पण आवाज बाहेर येतो एकदम सडपातळ, जेणेकरून त्याला असं तो आवाज त्याच्या कानापर्यंत पण खूप मुश्किलनं पोहोचू लागला. अशा प्रकारचा त्याचा आवाज. त्याला फिरण्याचा तो फुल प्रयत्न करू लागला, पण त्याला असं वाटू लागलं त्याला कुणीतरी जबरदस्ती धरून एका जागेवर ठेवलंय. तो पाय उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचा पायही उचलला जात नव्हता. आता ती बाई कमीत कमी 5-6 फुटावर अशा अंतरावर उभी होती आणि ती हळूहळू याच्याकडे वाढत येऊ लागली, म्हणजे याच्याकडे येऊ लागली. आणि तिने याच्यापाशी येण्यासाठी कम्प्लिटली 10 ते 15 सेकंद घेतले असतील. इतक्या हळूहळू ती बाई आदित्यकडे येऊ लागली. आणि बघता 10-15 सेकंदामध्ये ती बाई इतक्या जवळ आली की आदित्यचा चेहरा आणि त्या बाईचा चेहरा 5 ते 6 इंचाच्या अंतरावर होता. आणि ती बाई एकदम जवळ आली. जवळ आल्याच्या नंतर आदित्यला फुल कळालं की ही बाई पूर्णपणे भिजलेली आहे. आणि खरंच त्या बाईच्या अंगामधून एक सारखं पाणी खाली गळत होतं. तो कन्फ्यूज होता की यार, आंघोळ केलेली असताना देखील, समजा जहाजावर जर एखादा समुद्रामधून माणूस पोहत जरी आलं तरी इतक्या वेळामध्ये तर त्याच्या अंगामधलं जे पाणी आहे ते निसरून गेलं असतं. पण या बाईच्या अंगावरचं पाणी एकसारखं खाली पडतंय. तो आदित्य एकसारखा त्या बाईकडे बघत होता. आता त्या बाईचा चेहरा पूर्ण आदित्यला दिसू लागला. ती बाई हळूवार स्माईल करते. जेव्हा ती स्माईल करते तिचे पूर्ण दात किडलेले होते, जसं की समुद्रामध्ये पाण्यामध्ये जर एखादं वस्तू टाकली ती गंजती कशी, त्या प्रकारचे तिथे दात दिसू लागले. जशी ती हसली ना तसं तिच्या तोंडामधून पाणी बाहेर आलं. आता समजा यार, कसं सांगू तुम्हाला, पिराटिस ऑफ कॅरिबियन पिक्चर बघितला का? त्याचा जो लास्टचा पार्ट आहे 6वा, त्या 6व्या पार्टमध्ये तो विलन कसा असतो, तोंड उघड त्याच्या अंगामधून पाणी येतं, तशा टाईपची ती बाई याच्या समोर उभी होती. तिचा चेहरा तर पूर्ण सुंदरतेनं भरलेला, चेहऱ्यावर कुठलाही डाग नव्हता, कुठलाही भोकाड नव्हतं, कुठलाही चेहरा सडलेला नव्हता. जशी स्किन आपल्या नॅचरल माणसाची असते त्या प्रकारची स्किन त्या बाईची होती, फक्त दातं खिळलेले. आणि जे डोळे होते ते खूप आकारामध्ये मोठे होते. आणि ती बाई हळूवार स्माईल करू लागली याच्याकडे बघून आणि हळूवार आपलं डोकं असं आडवं करू लागली. तेवढ्यात त्या शिपवरचे जे पण लाईट आहेत त्या कंटेनरजवळचे ते लागतात. आणि जसे जसे लाईटं लागू लागले ना, पाठीमागून लागत येऊ लागले, खाट 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 खाट, तसा प्रकाश पडू लागला, तसं ती बाई अदृश्य होऊ लागली. आणि जेव्हा सगळे लाईटं लागले त्यावेळेस ती बाई पूर्ण अदृश्य झाली आणि हा मोकळा झाला. एवढ्या त्याच्या पाठीमागून तो दुसरा कर्मचारी आला, जो की याला मदत करण्यासाठी येऊ लागला त्या पण्या झाकण्यासाठी. आणि इथं आल्याच्या नंतर याला म्हणतो की काय आदित्य, तू अजून पण झाकली नाही आहेस? तो म्हणतो की नाही सर, थोडी प्रॉब्लेम झाली होती काहीतरी. हा म्हणतो की काय प्रॉब्लेम झाली होती? सांगतो सर, मी तुम्हाला सांगतो म्हणला. दोघांनी मिळून पण्या झाकल्याच्या नंतर दोघंजणं आपापल्या रूममध्ये आले. आता आपापल्या रूममध्ये जाण्याच्या अगोदर आदित्य त्या कर्मचाऱ्यापाशी जाऊन बसला होता आणि त्याला सांगू लागला की माझ्यासोबत असं झालेलं आहे. तो कर्मचारी म्हणला की असं काही नसतं रे, तुला भास वगैरे झाला असेल. आदित्य म्हणला की ठीक आहे बाबा, भास वगैरे झाला असेल मला. तर आदित्य आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. झोपी गेल्याच्या नंतर संध्याकाळचे 2 किंवा 3 वाजले असतील, रात्रीचे म्हणतो. संध्याकाळ आणि रात्र वेगळं राहते का? मागच्या व्हिडिओमध्ये असाच फॉल्ट झाला होता.
त्यावेळेस तुम्ही सांगितलं की संध्याकाळी रात्र थोडी वेगळी वेगळी राहते, तर सॉरी. रात्रीचे 3 वाजले होते. तर आदित्य आपल्या रूममध्ये आरामशीर झोपलेला होता आणि अचानक कसं माणसाची झोप उघडते, डोळे उघडतात अर्ध्या रात्री. काही कारण नसताना ना स्वप्न पडतं, ना कोणी उठवतं, तरी पण माणसाला जाग येते. तशा प्रकारची आदित्यला जाग आली. आदित्यला जाग आल्याच्या नंतर आदित्य असे डोळे उघडून बघतो, असं थोडा मान असं इकडे करून बघतो, कुणी नसतं. तेवढ्यात आदित्यच्या कानावर आवाज येतो, जसं की कोणी पुटपुटल्यासारखं, हळूवार पुटपुटल्यासारखं. आदित्यला जाणवतं ते. आदित्य उठून बसतो बेडवर आपल्या. इकडं तिकडं बघतो, कोणीही दिसत नाही. पण तो लक्ष देऊन एका कोपऱ्यामध्ये बघतो. तर तीच बाई त्याच्या रूमच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्या मांड्यांमध्ये डोकं घालून बसली होती. काहीतरी पुटपुटू लागली, जसं की ती रडतीये. आदित्य तिला म्हणला की हॅलो, कोण आहे? असं म्हणल्याच्या नंतर ती बाई एक बोलत नाही ना 2 बोलत नाही. आदित्य पुन्हा तिला विचारतो, कोण आहे? आता न जाणे त्याच्या अंगामध्ये इतकी ताकद आली कुठून होती. आदित्य तिसऱ्या वेळेस खूप जोरात विचारतो, कोण आहे? तुला समजत नाही का? मी विचारतोय ना कोण आहे म्हणून. असं म्हणल्या बाहेरून त्या जहाजीचं सायरन वाजतं. सायरन वाजल्याच्या नंतर खटकर आदित्य दरवाजा उघडतो. आता जेव्हा सायरन वाजतं त्यावेळेस त्याला वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि सायरन वाजतं जेव्हा प्रॉब्लेम असते. आदित्य खटकर दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्या त्याच्या दरवाजाच्या समोर एक दुसरा कर्मचारी असतो, जो आदित्यला बोलवण्यासाठी आलेला असतो. आदित्य त्याच्यासोबत बाहेर जातो. ज्या पन्न्या यांनी झाकलेल्या असतात त्या पूर्ण पन्न्या उघड झालेल्या असतात, पूर्ण कंटेनरच्या पन्न्या A to Z. 7-8 कंटेनर होते. त्या 7-8 कंटेनरच्या पन्न्या A to Z उघड्या होत्या. आता सगळे कर्मचारी त्या पन्न्या झाकण्यासाठी टेकले, कारण की वरी आभाळ आणि वातावरण खूप जास्त बिघडलं होतं. गरजू लागलं, विजा चमकू लागल्या आणि समुद्रामध्ये लाटा पण खूप मोठमोठ्याला येऊ लागल्या. जहाज बरंच हालू लागलं. आता त्या दोघा-तिघांनी आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून ते सगळ्या पन्न्या पहिले झाकल्याच्या नंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये आले. आणि आता हा आदित्य जेव्हा याच्या रूममध्ये आला तेव्हा याला तीच गोष्ट आठवली की ती बाई आहे कुठं. आदित्य आपल्या रूममधलं लाईट खटकर टाकतो आणि त्या जागेवर बघतो, जी जागा ती बाई तिथं बसलेली होती. बघतो तर तिथं कुणीही नसतं, पूर्ण क्लिअर असते. आता आदित्य म्हणतो की हा भास तर नसू शकतो यार, हे असं कसं, मला काही कळतच नाही, हे कसं होऊ शकतं असं. आदित्य त्याचा रूमचा दरवाजा बंद करतो. आता मात्र आदित्य कन्फर्म करतो की मी रूमचा दरवाजा बंद केला आहे, कोणी येऊ शकत नाही. आदित्य पुन्हा झोपतो. आता तेव्हा रात्रीचे 3 वाजले होते. आता आदित्य त्या पन्न्या वगैरे झाकेपर्यंत सकाळचे 4:30 वाजले असतील. आदित्य त्याच्या रूममध्ये झोपतो. रूममध्ये झोपल्याच्या नंतर त्याला पुन्हा तेच आवाज यायला लागतात. आदित्य गचकन उठून बसतो. उठून बसल्याच्या नंतर त्या जी जागावर बसलेली होती ती बाई, तिथं तो बघतो, पण ती बाई तिथं नव्हती. आदित्य आरवळतो, तिथं नाही आहे. आदित्य असं थोडा रिलॅक्स होतो आणि असा इकडं मान करतो अशी थोडीशी, तर या बाजूला ती बाई उभी होती. तिच्या अंगावरून पाणी गळतंय. ते पाणी वाहत आदित्यच्या पायाखाली आलं. आदित्यला एकदम गारवा लागला. आदित्य आपले पायवर घेतो, खाली बघतो तर पाणी, तिच्याकडे बघतो तर तिच्या अंगावरून खाली पाणी येतंय. आदित्य फुल कन्फ्यूजमध्ये. आत्ता पण रूममध्ये पूर्ण अंधार असताना ही मला इतकी दिसतेय कशी, पूर्ण तेव्हासारखी जेव्हा पहिल्यांदा हिला दिसली होती तशी. आता ती बाई हळूहळू याच्यापाशी येते. आल्याच्या नंतर आदित्य जशी ती जवळ येते तसं तो आपलं शरीर खाली झुकवतो. आता तो भीतोच ना की रूमचा दरवाजा बंद आहे, ही बाई आली कुठून. तो जशी जवळ येते तसा हा खाली पडतो आणि पूर्णपणे बेडवर झोपी जातो. हा बेडवर झोपी गेला की ती बाई याच्या बेडवर येऊन बसते. आता ती जशी याच्या बेडवर आली तसं याचं पूर्ण बेड ओला झाला, कारण की तिच्या शरीराचं पूर्ण पाणी त्या आदित्यच्या बेडवर असं पडलं होतं. आणि आता पण त्या बाईचं पूर्ण शरीर आदित्यला दिसू लागलं. आता आदित्य अर्धवट घाबरलेला होता आणि अर्धवट त्याच्या अंगामध्ये हिंमत होती. तो तिला विचारू लागला, कोण आहे तू, तुला काय पाहिजे, कोण आहे तू, तुला कोण पाहिजे. तेवढ्यात ती बाई आपला हात उचलते आणि आदित्यच्या डोक्याच्या केसांमध्ये टाकते. त्या डोक्याला असं चोंबाळायला लागते. असं चोंबाळायला लागल्याच्या नंतर आदित्यवर काय जादू झाली काय माहिती. आदित्य एकदम शांत झाला, एकदम शांत. आणि ती बाई आदित्यच्या एकदम जवळ आली, इतक्या जवळ की जसं की एखादी आई कशी मुलाच्या जवळ येते तशा प्रकारची ती जवळ आली आणि काहीतरी पुटपुटायला लागली. अलगच भाषा होती तिची, ना इंग्लिश होती, ना हिंदी होती, ना मराठी होती, कोणतीच भाषा नव्हती. ती खूपच वेगळी भाषा होती. आदित्यला एकही शब्द कळाला नाही, पण आदित्यला एवढं पक्क जाणवू लागलं की ती काहीतरी याला सांगण्याचा प्रयत्न करू लागली, आपुलकीने सांगण्याचा प्रयत्न करू लागली. आणि ते बोलता बोलता आदित्यच्या डोक्यामधून ती केसातून हात फिरवायला लागली. असं बरेच वेळ तिने केल्याच्या नंतर आदित्यला म्हणले की तू झोपी जा. म्हणजे
तिच्या बोलण्यातून असं जाणवलं की ती याला म्हणते की झोपी जा म्हणून. ती हसतीये, तिचे कुजलेले दात याला दिसत आहेत. हा भ्यायच्या ऐवजी तो पूर्णपणे मनमोक्त मनाने डोळे लावून झोपी गेला. आणि झोपी गेल्याच्या नंतर अचानकच याला काय झालं काय माहीत, हा जोरामध्ये रडायला लागला आणि उठून बसला बेडवर. त्या बाईला शोधायला लागला, ती कुठं आहे तिला बघायला लागला, असं की ती बाई याच्या एकदम क्लोज जवळची. अचानकच काहीच हे नाही आणि मोठमोठ्याने रडायला लागला. याचा आवाज, तो रडणं पाहून जो जहाजाचा मेन कॅप्टन असतो ना, त्याला त्याचा आवाज ऐकू येतो. तो त्याच्या रूमकडून जात असतो. तो त्याच्या रूमचा दरवाजा वाजवतो, तो रूम उघडतो. हा डोळे पुसत रूम उघडतो आणि उघडल्याच्या नंतर समोर मोठा कॅप्टन पाहिल्याच्या नंतर तो त्याला बोलतो की सर सॉरी, माझ्या आवाजाने डिस्टर्ब वगैरे झाला असेल तर. तो कॅप्टन म्हणतो की तू रडतोय का? हा कन्फ्यूज होता. हा म्हणतो की हो सर, मी रडतोय का, मला काही कळालंच नाही मी का रडतोय. हा म्हणतो की चाल माझ्यासोबत चाल. तो कॅप्टन त्याला आपल्यासोबत घेऊन जातो त्याच्या रूममध्ये. एक मस्त दारूची बॉटल उघडतात. दोघंजण मस्तपैकी विस्की वगैरे, ते इंग्लिश दारू असते ना, ती दारू दोघंजण पितात. पिता इकडच्या तिकडच्या दोघंजण गप्पा मारतात. आणि नंतर गप्पा मारल्याच्या नंतर तो जो मोठा कॅप्टन आहे तो याला विचारतो की आदित्य, तू असा लडू गाऊन लागला, म्हणजे अचानक तुझा आवाज खूप जास्त आला होता. त्यावेळेस आदित्य त्या कॅप्टनला म्हणतो की सर, मी जी गोष्ट सांगतो त्या गोष्टीवर कदाचित तुम्ही विश्वास करणार नाहीत, पण माझ्यासोबत असं झालंय. आणि माझ्यासोबत असं 2-3 दिवस झाले होतंय. मला एक बाई आहे, ती कुठं दिसतीये, कधी माझ्यासमोर अचानक उभी राहतीये, कधी हसतीये, कधी जवळ येतीये. आणि आजची रात्र तर खूप विचित्र झाली आहे. ती एकदम माझ्या जवळ आली, माझ्या डोक्यामध्ये हात फिरवला तिने. आणि जेव्हा ती माझ्या डोक्यामध्ये हात फिरवू लागली तेव्हा मला जाणवलं की स्वतः माझी आई माझ्या डोक्यामध्ये हात फिरवते काय की. आणि आदित्य एकसारखा 2 वर्ष झाले ट्रॅव्हलच करू लागला. तो घरी गेलाच नव्हता. आणि त्याला असं जाणवलं की आईची तब्येत खूप जास्त बिघडलेली आहे आणि त्याला आईजवळ जायचं आहे. म्हणजे त्याला असं वाटलं की माझी आई आता मरण्याच्या वाटेवर आहे आणि त्या कारणामुळे मी लढतोय. आणि जेव्हा मी उठून बघितलं त्यावेळेस मला असं वाटलं की माझी आई माझ्यापासून दूर झाली आहे. आणि मी त्या बाईला शोधू लागलो, पण ती बाई मला सापडली नाही आणि कुठे दिसली नाही. आदित्यने असं सांगितल्याच्या नंतर तो कॅप्टन म्हणला की अच्छा ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये आपण आपल्या भारत देशामध्ये जातोय, तर तू थोडंसं रिलॅक्स घे आणि तिथं आईपाशी जा तुझ्या. असं म्हणल्याच्या नंतर हा आदित्य थोडा कन्फ्यूज झाला की सर, तुम्ही या गोष्टीवर विश्वास केला का? तो म्हणला की हां केला, कारण की तशी गोष्ट या जहाजावर बऱ्याच जणांसोबत घडलेली आहे. आणि खास करून जेव्हा आपण मी तुला म्हणलो होतो की ते 2 पन्न्या झाकून कंटेनरवर, त्यावेळेस ती जी जागा होती ना, त्या जागेवर मी तुला सांगितलं होतं की शिट्टी वाजवू नको. आणि तो कंटेनर झाकता शिट्टी वाजवू लागला. त्यावेळेस आदित्यला कळालं की अरे हां, मी एकल्यात असताना शिट्टी वाजवत गाणं गुणगुणत काम करतो म्हणून. आणि आदित्य विचारतो की शिट्टी वाजवल्याने काय होतं? त्या जागेमध्ये एक अशी आत्मा आहे म्हणे. शिट्टी वाजवल्याने ती आत्मा त्या माणसासमोर येते. आणि ती आत्मा कशी आहे, काय विचित्र आहे, काय कळतच नाही. पण जो पण त्या आत्मासोबत भेटतो तो अक्षरशः रडतो. त्याला काहीतरी जाणवतं. आणि जेव्हा तो त्याच्या घरी जातो काही ना काही झालेलं असतं. आणि तेच तुझ्यासोबत झाले. आता 1 महिन्याने आपण तिथं जातोय तुझ्या घरी, आपल्या भारत देशामध्ये. तू तुझ्या घरी जा आणि बघ व्यवस्थित आहे ना सगळं. आता तो कॅप्टन म्हणल्याप्रमाणे हा दोघंजण आपापलं दारू वगैरे पितात, आपल्याकडं गायब होतात. आता त्या दिवसपासून याला ती बाई अजिबात दिसली नाही. पण 1 महिन्याच्या नंतर जेव्हा हे जहाज आपल्या भारतामध्ये आलं आणि कॅप्टन आणि हा खाली उतरले, आपापल्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर याला खरंच घरी गेल्याच्या नंतर कळालं की आपल्या आईची तब्येत खूपच जास्त बिघडलेली आहे, खूपच जास्त सिरियस आहे. आणि डॉक्टरने सांगितलं की जास्तीत जास्त ही जास्त दिवस टिकणार नाही, 5 ते 6 महिने टिकल जास्तीत जास्त. असं म्हणल्याच्या नंतर तो रडायला लागला. तेवढ्यात त्याचा कॅप्टन त्याच्या घरी आला. म्हणजे बरेच दिवस झाले तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर जेव्हा ते जहाज निघू लागलं तेव्हा कॅप्टननं त्याच्या घरची परिस्थिती पाहिली आणि त्याला म्हणले की थोडा दिवस तू आराम कर, नंतर आपण कामावर येऊ. तर तो सलग 4 वर्ष कामावर गेला नाही. आणि 4 वर्षाच्या नंतर तो मग जेव्हा स्वतःला सावरला तेव्हा तो त्या जहाजावर कामावर गेला. तर मंडळी, ही होती रिअल स्टोरी MV स्प्रा रुबी या जहाजावरची. दक्षिण अमेरिकेच्या समुद्राच्या असं एखादं ठिकाण आहे, त्या ठिकाणावर घडलेली ही घटना. आणि ही घटना नेहमी कोणा ना कोणासोबत घडत राहते. ती बाई कोणा ना कोणा समोर दिसतच असते. आणि ही एकदम रिअल घटना आहे, एकदम रिअल घटना. याला काल्पनिक समजू नका, कारण की ज्याच्यासोबत होते ना त्याला समजते.
ज्याच्यासोबत होत नाही तो तर नेहमी म्हणतो की या काल्पनिक गोष्टी आहेत, काल्पनिक गोष्टी आहेत. असं काही नसतं. या जगामध्ये ज्या गोष्टीचं नाव आहे ना, ती गोष्ट कधीच काल्पनिक नसते. समजलं? तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी जर अशी एखादी स्टोरी असेल, एखादा रिअल इन्सिडेंट असेल तर खाली एक व्हॉट्सअप नंबर देतोय, त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा किंवा या बाजूला एक जीमेल ID देतोय, त्या जीमेल IDवर मला ईमेलसुद्धा पाठवू शकता. ज्यावर तुम्हाला सोपं पडेल त्यावर तुम्हाला तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.